बघताय टी टाइम न्यूज एबीपी माझावर। मंत्री छगन भुजबळांनी जरांगेंसह शरद पवारांवर जोरदार निशाणा साधलेला। अंतरवालीसाठी दगडफेक करण्याचा प्लॅन झाला। त्या बैठकीत शरद पवारांचा आमदार उपस्थित असल्याचं भुजबळांनी सांगितलं। आमदार बैठकीला गेल्याचं माहीत असतानाही शरद पवारांनी नंतर तिकडे ते पाहणीसाठी गेले असा दावाही भुजबळांनी केला। यानंतर छगन भुजबळांनी आज यावर सगळ्यावर स्पष्टीकरण दिलंय। शरद पवार त्यावेळी झालेल्या दगडफेकी मागे होते असं वक्तव्य आपण केलेलं नाही असं भुजबळांनी म्हटलं। रात्रीतून मीटिंग झाल्या, त्याच्यामध्ये काही आमदार होते। होय, पवार साहेबांचे आमदार होते, मी नावच सुद्धा घेतली। त्यांच्यातलेच एक जे आहेत ते काय महाराज म्हणून काय म्हणतात ना, त्यांचा कुठले तरी महाराज महाराष्ट्रात काय अनेक गोष्टी बाहेर पडल्या यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे सगळ्या गच्च्यांवर दगड बिगड ठेवले आणि सकाळी जेव्हा पोलीस आले तेव्हा तुफान दगडाचा मारा सुरू झाला। पोलीस पळत होते, घरामध्ये आश्रय घ्यायला, घरातून लाथा घालून त्यांना बाहेर काढले, परत बाहेर झोपायचे। महिला पोलीस होत्या, त्यांना सुद्धा त्रास झाला। 84 पोलीस महिला पोलिसांसहित हॉस्पिटलमध्ये गेले। हा रेकॉर्ड आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे पहा आणि वर्तमानपत्रात सुद्धा ते फोटो आलेले दुसऱ्या दिवशी। 84 लोक कसे जखमी झाले, पवार साहेब गेले। मी पवार साहेबांनी हे करायला लावलं असं कधीच म्हटलं नाही। माझ्या भाषणाचे रेकॉर्ड आहे, हे रेकॉर्डिंग केलेलं आहे, मी पाठवू शकतो त्यांना। मी जे बोललो ते आजही तुम्हाला सांगतो, येस